चक्र थांबत काय करायचं म्हणजे मग म्हणजे आता काय करा आपण तिला सर्वजण सर्व बावी इंद्र चंद्र महेंद्र जाऊ शरण गेल्यानंतर म्हणले ते गेल्यानंतर ती म्हणले मी कुणाचंच ऐकणार नाही. जर सकाळच्या पाळी उठून माझ्या नवऱ्याचा जर जीव जात असेल तर दिवस उठून काय करायची मला सृष्टीचं काय करायचं. पण म्हणून आता ब्रह्मदेव म्हणला अगं बाबू म्हणलं माते तो ऐक तुझ्या याच्या नवऱ्यासाठी आख्या पद्धती चक्र थांबत म्हणते काय करावं लागेल म्हणले. आता यांनी काय केलं म्हणून आदोसाहेब मातेला पाठवलं. आदोसाहेब मातेला पाठवल्यानंतर आदोसाहेब माते त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आदोसाहेब माता म्हणाली जर तुझ्या नवऱ्याला समजा उद्या सकाळ जर मूर्ती येत असेल तर जबाबदारी मी माझं सगळं प्रतिबंध शबंध बैलांचे तुला येईल. एवढा शब्द केल्यानंतर तिने सांगितलं की सोरे नारायणाला सांगितलं की उगवू आणि उगवला. एवढं सामर्थ्य पती सेवा केल्यानंतर तुका म्हणे पतिव्रताची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. आपल्याला अभंगाच्या भागाचा संत आपलं थोडंसं इतिहासाची सुद्धा पार्श्वभूमी गरजेची आहे तरुण लोकांना. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे की त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्नागडाला वेळा पडला पन्नागडाला वेळा पडल्यानंतर शिवाजी नावाने माणूस होता आणि त्यामुळे ह्याला कळलं सिद्धीजोराला कळलं की आता पाऊस आहे छत्रपती शिवाजी महाराज निघून जाऊ शकत नाही निष्ठू शकत नाही. आणि शिवाजी महाराजांनी काय केलं की शिवाकाशीत नावाच्या माणसाला त्या ठिकाणी झोपवलं. शिवाकाशीत नावाचा माणूस काय म्हणला राजे माझ्यासारखे अनेक राजे अनेक शिवाकाशीत होतील पण महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राज्य व्हावी स्त्रीची आहे. तुम्ही या ठिकाणी घोड्यावर बसा आणि आपल्या संजीवनीवरून निष्ठून जा असं म्हणलं. म्हणतो शिवाजी महाराज म्हणले नाही बाबा तसं करून कसं जमन म्हणजे नाही. एक काम कर तू जा. छत्रपती शिवाजी महाराज मोर्चात मावळ्यांना घेऊन निघाले. गडाच्या खाली मचाली पेटवल्या आणि मचाली पेटवल्यानंतर शिवाजी महाराज हाताच्या वेगाने हळूहळू हळूहळू पाहून हिंदीकडे गेले आणि त्या सिद्धीजवळला कळलं छत्रपती शिवाजी महाराज निसटले. पण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तो त्या बिछाण्यात आल्यानंतर पाहिला दिवाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा माणूस बसलेला होता. ते कोण येतो म्हणला ते शिवाजी शिवाजी बसले का नाही कोण होतो मग शिवाकाशी त्याच ठिकाणी त्या शिवाकाशीचा सुजोग केला. पण त्या ठिकाणी शिवाकाशीचं कामाला नसता आला तर हे भक्ती शिवाजी महाराजांची मावळ्यांची त्यांच्यावर होते आणि नाही तो अफजल खानचा प्रसंग झाला. आणि मग त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज लुटून घेतल्यावर बाजी प्रभू त्यांना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासारखे हजार मावळे आले तरी म्हणले मी जाऊन तुम्ही पन्नागडाला जा आणि त्या ठिकाणी फक्त विचारायची तोप द्या. निकाराचं युद्ध झालं. निकाराचं युद्ध झाल्यानंतर ते गंमत अशी झाली की सर्व मोगल सैन्य हल्लं गेलं. त्या बाजी प्रभूच्या अंगाला जवळजवळ रक्ताचे छत्र असे थांबवायला लागले आणि असे बारीक असे सोयाचे डोक्याला लागला आणि ते माले ज्यावेळेस त्यांचं काय होतं की फक्त एक इशाराची तोप दिली की आता मी मारणार आता ते सोडणार. पण त्यांनी काय केलं इशाराची तोप दिली आणि इशाराची तोप दिल्यानंतर ती म्हणजे आता मी सुखाने बनतो हे ती थोडं वाटते आवडते देवा संकल्पा माया छोटा साधी करा. हे जसं आपल्याला जसे ठेवीन तसं राहायचं आपण. अशी भक्ती करा की साधी भक्ती करा देवाला आवडेल पचेल अशी भक्ती करा. आपल्या वारकरी मनाने आपण चालू पंढरीच्या वाटेला आपला वारकरी मनाने जरी आपले कपडे जरी काय घातलेले असेल पण निर्मळ स्वच्छ मनाने पंढरपूरला चाललेला आहे त्या पांडुरंगाचं दर्शन करण्याचं. तसं असं तसं आणि पंढरीच्या पांडुरंगाला मग काय लागतं सांगा होतं गोडी भक्तीला काहीच नाही लागत काय. आणि मग पंढरीच्या देवातून परमेश्वराचं नामस्मरण घेत असतो वारी करत असतो. वारीला एक अत्यंत असं महत्व आहे की ते सांगतात की स्वारगेच्या 5
आणि द्वारकेच्या 5 यात्रा करायच्या. त्याच्यानंतर याच्या 3 एक यात्रा पंढरपूरची करायची. नामदेवराव सांगतात पाहता देवळाचे 8 तीर्थकडती 108 360 तीर्थकडती. जर तुम्ही नुसतं मंदिराची पाठ बघितली मंदिराची आता इथून जायचं ठरवायचे मंदिराची पाठ बघायची मंदिराची पाठ घेतली तर 308 तीर्थ करतात. जर तुम्ही पंढरपूर मध्ये पाऊल ठेवला पाऊल तरी त्या पावलात पाऊल ठेवला तरी तुम्हाला सर्व पंढरपूरचं दर्शन होतं. जगातील सगळं देव सकल तीर्थाहुनी सगळ्या तीर्थात तुम्हाला आखी जगाचे तुम्हाला जवळ ते सगळं तीर्थाचं तुम्हाला पुण्य लागते. आणि सगळं तीर्थ केल्यानंतर आपण काय करायचं पंढरीत गेल्यानंतर पहिलं चंद्रभागेला जायचं. चंद्रभागेत नंतर स्नान करायचं. स्नान केल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर घाटावरून वर यायचं. घाटावरून आल्यानंतर पांडुरंगाचं गरुड खांबाला भेटायचं. गरुड खांबाला भेटल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन करायचं. नाही दर्शन झालं तर काळकाचं दर्शन तरी काळकाचं जर दर्शन केलं तर त्या वारकऱ्याला तुम्हाला सांगतो समाधान लागतं. तुका म्हणे मोक्ष